नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर करण्याआधी मेडिकलसाठी चेकअपसाठी नेण्यात आलं. साधारण 10:10 त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. 11 वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लगेचच 10:50 त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात आणण्यात आलं. अनिल देशमुख यांना काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ईडीनं अटक केलेली होती. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलं गेलं. त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास त्यांना पुन्हा एकदा ईडी कार्यालयात आणलं गेलंय. आता येत्या काही वेळामध्ये त्यांना कोर्टातही हजर केलं जाणार आहे. याच संदर्भातल्या अधिक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी थेट जाऊया. आपले प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या सोबत आहेत. अजित, अनिल देशमुख यांना आता ईडी कार्यालयात पुन्हा एकदा आणलं गेलंय आणि त्यानंतर आता त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. काय नेमक्या घडामोडी घडतायत, सविस्तर त्याबद्दल अजित काय सांगाल? अजिंक्य, साधारणपणे 10:10 अनिल देशमुख यांना ईडी कार्यालयातून बलाढ्य इथल्या जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल चाचणी करतात त्यांना नेलं होतं. त्यांची मेडिकल चाचणी अगदी 10 ते 15 मिनिटात उरकली आणि त्यांना पुन्हा या मुंबई सत्र न्यायालयात आणणार होते. मात्र या सत्र न्यायालयामध्ये न्यायालय जे आहे ते अजून बसलेलं नाहीये. कोणते जज असतील, कोणते कोर्टरूम असेल याची अजून निश्चित झालेलं नाहीये. त्यामुळे अजूनही कोर्ट सुरू झालेलं नाहीये. या सगळ्या गोष्टींमुळे अनिल देशमुख यांना वैद्यकीय चाचणी करून पुन्हा ईडी कार्यालयात नेण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात कोर्ट बसेल, कोर्ट एस्टॅब्लिश होईल, त्यावेळी लक्षात येईल की नेमकं त्यांना कुठल्या कोर्टात हजर केलं जाईल. कोर्टात हजर केल्यानंतर ज्या अनिल देशमुख यांचे वकील जे आहेत ते युक्तिवाद करतील. वेगवेगळे मुद्दे आहेत त्यांच्याकडे, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे ते युक्तिवाद करतील आणि ते सहकार्य करतायत. स्वतःहून चौकशीला आलेले आहेत, पुढे सहकार्य करतील. लोकप्रतिनिधी आहेत, वय त्यांचं आहे, असे विविध मुद्दे आहेत. या मुद्द्यांच्या आधारे अनिल देशमुख यांचे वकील जे आहेत ते न्यायालयामध्ये युक्तिवाद करतील आणि त्या युक्तिवादावरती सरकारी पक्ष जो आहे तो कशा पद्धतीने आपला युक्तिवाद मांडतो. कारण का ईडीनं ज्या वेळी संदीप शिंदे, माफ करा, संजीव पालांडे आणि शशांक शिंदे या दोघांच्या वेळेस वारंवार यांनी ईडीने जे आहे ते अनिल देशमुख यांच्या शेल कंपन्यांबाबत न्यायालयाला माहिती दिली होती. शेल कंपन्यांबाबत वेळोवेळी वक्तव्य केलं होतं. काही कागदोपत्री पुरावे दिले होते. 4,18,00,000 कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन करण्यात आले. दिल्लीमधील एका व्यापाऱ्याने त्यांच्या श्री साई शिक्षण संस्थेला डोनेट केलं असं दाखवण्यात आलं. मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते नागपूर असा सगळा पैशाचा प्रवास झाला. याच्यामध्ये हवाला रॅकेटचा हवाला ऑपरेटिंग केलं गेलं आणि तिथून सगळे पैसे जे आहेत ते श्री साई शिक्षण संस्था ही जी अनिल देशमुख यांची खाजगी संस्था आहे या संस्थेला पैसे दिले गेले. हे पैसे कसे आले, का आले, कोणी दिले, कुठून दिले, या सगळ्या गोष्टींचे पुरावे जे आहेत ते ईडीकडे आहेत असा ईडीचा दावा आहे. त्यामुळे 5 वेळा अनिल देशमुख यांना समन्स केला गेला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना काल रात्री साधारणपणे 13 तासाच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. ते ईडीला सहकार्य करत नाहीयेत, ईडीच्या प्रश्नांची नीट उत्तरं देत नाहीयेत. त्याच पद्धतीनं त्यांच्याकडे ईडीच्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. हे सगळं ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हेच मुद्दे ईडी न्यायालयामध्ये मांडेल की त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत आणि याच पुराव्यांच्या आधारे त्यांना आणखीन ईडी कोठडी द्यावी जेणेकरून आणखीन तपास करायचा आहे. पण जवळपास आता अनिल देशमुख यांना 12 तास झालेल्या, माफ करा, 24 तास झालेले आहेत ईडीच्या कार्यालयामध्ये येऊन आणि त्यांना अटक होऊन 13 तास झालेले आहेत. त्यामुळे चौकशीचा फेरा आणि त्यांची आता पुन्हा ईडी कोठडी, मग त्यानंतर पुन्हा त्यांना हजर केलं जाईल न्यायालयीन कोठडी, मग जामीन किंवा मग मुंबई उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टात त्यांना जामिनीकरता जावं लागेल. त्यामध्ये अनिल देशमुख यांचा जेलमधला काळ किती वाढतो, त्यांना किती काळ त्यांच्या जामिनाकरता ईडी विरोध करतं हे देखील पाहावं लागेल. अजित, मात्र ईडी ज्या वेळेला कोर्टात याबद्दल युक्तिवाद करेल, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जाऊ शकतात, कारण किमान 7 दिवसांची कोठडी ईडीच्या माध्यमातून मागितली जाण्याची शक्यता बोलून दाखवली गेली होती. त्या अनुषंगानं असे कोणकोणते नेमके मुद्दे ज्या मुद्द्यांवर ईडीचे वकील युक्तिवाद करू शकतात आणि इतक्या दिवसांच्या कोठडीची मागणी केली जाऊ शकते, त्याबद्दल अजित सविस्तर काय सांगाल? बघा, 4 ते 5 मुद्दे आहेत. ईडी सगळ्यात पहिले म्हणजे की त्यांच्या विरोधामध्ये ज्या शेल कंपन्या उभ्या केल्या गेल्या ते थेट त्या कंपन्यांशी संबंधित आहेत. पैशांचे व्यवहार केले गेले. त्याच पद्धतीनं काही या प्रकरणामध्ये त्यांनी घेतलेले जबाब
यामध्ये अनिल देशमुख यांच्या 2 PN अटक केली होती। त्यामध्ये IPS बदल्यांबाबत असेल किंवा विविध पद्धतीच्या विविध पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील, बार अँड रेस्टॉरंट कडून ज्या पैसे गोळा करण्याचा विषय असेल, या सर्वांविषयी त्याच्या दोन्ही PA ने त्यांच्या चौकशीमध्ये भाष्य केलेलं आहे आणि चार्जशीटमध्ये देखील हा सर्व मुद्दा जो आहे हे सर्व जे त्यांचं वक्तव्य आहे ते स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे। पण तिथे कुठेच अनिल देशमुख यांना आरोपी करण्यात आलं नव्हतं। त्यामुळेच विशेष सरकारी वकिलांनी गेल्या आठवड्यामध्ये न्यायालयामध्ये दावा केला की तुम्हाला अजून या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचं संरक्षण मागताय आणि तुमच्यावरती कोणती कारवाई होऊ नये याकरता संरक्षण मागताय। याच एका मुद्द्यावरती म्हणजे हा झाला ईडीचा भाग झाला। ईडीचे वकील काय दावा करतील, तर आता अनिल देशमुख यांचे वकील काय दावा करतील। यात पहिला मुद्दा म्हणजे स्वतःहून ते चौकशीला आलेले आहेत, दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचं वय, तिसरा मुद्दा म्हणजे ते लोकप्रतिनिधी आहेत, चौथा मुद्दा म्हणजे ते इथंच असतील, ते स्वतःहून चौकशीला आलेले आहेत। त्यामुळे ज्या ज्या वेळेस तपास यंत्रणा चौकशीला बोलवेल त्या वेळेस आम्ही चौकशीला हजर राहू। या 4 ते 5 मुद्द्यांवरती अनिल देशमुख यांचे वकील जे ते न्यायालयामध्ये युक्तिवाद करतील। बिलकुल अजित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत त्या सगळ्या घडामोडींसंदर्भातल्या अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणारच आहोत। आता थोड्याच वेळात अनिल देशमुख यांना कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं समजतंय। मात्र अनिल देशमुख यांना झालेली अटक ही दुर्दैवी आहे आणि त्यांना लवकरच जामीन मिळेल अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे। अतिशय म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पण ठीक आहे, आता अटक झाली आहे तर कोर्टात तर उभं करतील आणि मला वाटतं की कोर्ट लवकरात लवकर त्यांना जामीनसुद्धा देईल आणि नंतर मग केसमध्ये जे आहे सत्य बाहेर येईल। आता हे सगळं देशामध्येच चालू आहे, जिथे जिथे भाजपच्या विरुद्ध सरकार आहे कमी जास्त प्रमाणामध्ये चालूच आहे सगळीकडे। आमदार रोहित पवार यांनी देखील अनिल देशमुख यांच्या अटकेच्या बातमीसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। देशमुख साहेबांनी आपल्या कोर्टाच्या माध्यमातून, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि काल त्या ठिकाणी ईडी समोर स्वतःहून ते पुढाकार घेऊन त्या ठिकाणी आले आणि मग ईडीने त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं असं कळतंय। एवढाच विषय आहे की जी काही एन्क्वायरी होईल ती ओपन व्हावी आणि आज कोर्टामध्ये तो विषय जाणार आहे आणि मग त्या कोर्टासमोर काय हिअरिंग होते आपण बघूया। मग बेलसाठी असेल नाही तर काही वेगळ्या गोष्टींसाठी असेल। नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी कनेक्शनचे आरोप फेटाळून लावलेत। माझा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं जर माहिती होतं तर तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून लगेच तक्रार करायला हवी होती। तेव्हा गृहमंत्री तुम्ही होतात, तुम्ही त्याच वेळेला का कारवाई केली नाही असा उलट सवाल मलिक यांनी फडणवीसांना विचारला। हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या पार्ट्या होत होत्या, या पार्ट्यांचं आयोजन कोण करत होतं? 15 कोटी रुपयांच्या पार्ट्यांची माहिती तुम्हाला नव्हती का असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केला। आणि यावेळेला बोलताना त्यांनी वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर देखील आपण ठाम असल्याचं म्हटलंय। वानखेडे रोज नवनवे कपडे घालून येतात, 2 लाखांचे बूट, लाख रुपयांची पॅन्ट, 70,000 रुपयांचा शर्ट, लाखांची घड्याळ घालतात। हे पैसे कुठून येतात? एका प्रामाणिक अधिकाऱ्याला हे कसं परवडतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आता या पुढच्या काळामध्ये आणखी बडे मासे जाळ्यात अडकणार असल्याचा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिलेला आहे आणि यावर देखील नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय। अखेर अनिल देशमुखची ईडीने अटक केली। 100 कोटीहून अधिकचा गैरव्यवहार आहे, कॅश ट्रेल सापडली आहेत। आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे 100 कोटीची वसुली कुणाच्या खात्यात कशी गेली त्याची पण माहिती बाहेर येणार। अनिल देशमुख नंतर अनिल परब राजकीय सूडबुद्धीने लोकांवर बोगस केसेस निर्माण करताय, लोकांवर दडपण करणे, दबाव निर्माण करणे। जे बंगालमध्ये उद्योग होता तोच उद्योग महाराष्ट्रामध्ये आहे। देवेंद्रजी सांगताय की अर्धा मंत्रिमंडळ हे तुरुंगात जाणार आहे। केंद्रीय यंत्रणा तो CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, ED असेल, NCB असेल, याचा वापर करून या राज्याला, राज्य सरकारला, महाराष्ट्राच्या नेत्यांना बदनाम करण्याचा कट कारस्थान आहे। यांना कळलं पाहिजे। आमच्या नेत्यांना पण तुम्ही नोटीस पाठवलं होता,
महाराष्ट्राची जनता पवारसाहेबांना नोटीस आल्यानंतर निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर लोकांनी दिलंच आहे आणि महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी बघते की भाजप या यंत्रणेचा वापर करून लोकांवर दबाव दडपण कसं निर्माण करते आणि निश्चित रूपाने याच्या उत्तर जनता देईल. अखेर अनिल देशमुख यांना अटक झाली. मात्र देशमुख यांना गृहमंत्री कुणी केलं आणि वसुली करणारे 2 अनिल कोण याची चौकशी व्हावी आणि अटक केली जावी अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. अखेर अनिल देशमुखांना अटक झाली. वसुली कांड प्रकरणातील ही पहिली अटक असली तरी ही प्याद्याची अटक आहे. अनिल देशमुखांना गृहमंत्री कोणी केलं, त्यांच्याबरोबर आणखीन अनिल कोण होतं आणि हे दोन्ही अनिल मिळून आपला वाटा कोणाला द्यायचे याचे सुद्धा छडा लावण्याची आवश्यकता आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या काळात CBI आणि ED या केवळ 2 अनिलवर न थांबता त्यांचे जे मास्टर माइंड्स आहेत त्यांनाही शोधतील आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या पैशाचा शोध घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करतील आणि या भ्रष्टाचाराची जी कीड महाभकास आघाडी सरकारने लावलेली आहे ती नष्ट करण्याकरता एक मोठं पाऊल उचललं जाईल. पण ज्यांनी हा आरोप लावला तोच फरारी आहे, तोच समोर येत नाही. बातमी येत आहे की ते बेल्जियममध्ये कुठेतरी आहे. लुकआउट नोटीस असताना ते बाहेर पडून कसे गेले, त्यांना सेफ पॅसेज देण्यात आला काय? 3च मार्ग त्यांना होऊ शकते. एक तरी समुद्रमार्गाने ते गेले असतील, मग ते पण केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. हवाई मार्गाने गेले असतील ते पण केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. किंवा रोड मार्गाने नेपाळच्या माध्यमातून ते पडून गेले असा सांगण्यात येत आहे. ते मार्ग बिहार असतील, UP असतील, उत्तराखंड असतील, तिन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे. याच्या उत्तर ते कसे पडून गेले हे जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आहे. NCBला मी पत्र लिहिलं आहे की याला निनावी पत्र म्हणून दुर्लक्षित करू नका. याच्यात गंभीर विषय समोर आलेले आहे. एका पंचांनी सांगितलेलं आहे की नायजेरियन नागरिक यांना बोगस केसमध्ये फसवण्यात आला, ब्लँक पेपरवर सह्या घेण्यात आली. आमचा पुन्हा आग्रह आहे DG NCBला की जे पत्र मी पाठवलेलं आहे त्याची सखोल चौकशी केलीच पाहिजे. निश्चित रूपाने जर ते स्वतः काही करत नसतील तर पुढे पावलं लोक टाकतील. बेनामी होगी, कोई अगर है तो उनको अटैच करने का अधिकार है, लेकिन बेनामी का मतलब ये नहीं होता कि किसी के नाम से नहीं है. कोई ना कोई उसका मालिक होगा. आप ये कह दो कि ये संपत्ति इसकी है, ऐसे नहीं चलता. कोई कारोबारी है उसकी संपत्ति है, कोई अजीत पवार के ड्राइवर की संपत्ति नहीं, कोई अजीत पवार के नौकर की संपत्ति नहीं. किसी और की संपत्ति आप अटैच करके उस पर ये अजीत पवार की बेनामी संपत्ति है, ये आरोप लगाना उचित नहीं. ये ऐसा नहीं कि भारतीय जनता पार्टी के मंत्रियों के ड्राइवर के नाम पे कोई संपत्ति निकल आई, या ऐसा नहीं कि कोई BJP के केंद्रीय मंत्री के किचन के कुक के नाम पे संपत्ति निकल आई. हमें लगता है ये बदनाम करने का खेल है. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नीलम गोऱ्हे यांनी विमानतळावर त्यांचं स्वागतही केलं. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामतीमधल्या अटल इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात येत आहे. आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत कार्यक्रम स्थळाची. अटल इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन होत असतानाची ही दृश्य आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे. तर स्क्रीनच्या डावीकडे आपण जी दृश्य पाहतो आहोत बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर
मुख्यमंत्र्यांचं अजित पवार आणि नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केलेलं आहे. कार्यक्रम स्थळावरची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. वैभव, मुख्यमंत्र्यांचं आगमन बारामतीमध्ये झाल्याचं आपण पाहिलं, त्यातली दृश्य देखील आपण पाहिली आणि इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाबद्दलची देखील दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. वैभव, काय नेमकी याबद्दलची सध्याची अपडेट? अजिंक्य, मुख्यमंत्री हे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत विमानतळावरती आल्या. अजित पवार हे त्यांना तिथे रिसीव्ह करायला गेलेले होते. नीलम गोऱ्हे सुद्धा पुण्याहून आलेले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा ताफा जो आहे तो इन्क्युबेशन सेंटरला आला, रिसर्च सेंटरला आला. इथं त्याचं उद्घाटन जे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर फोटो सेशन झालं आणि आता आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये हे सगळ्या डिग्नेटरीज जे आहेत त्या पोहोचतील आणि त्यानंतर इथं एक जाहीर कार्यक्रम जो आहे तो केला जाईल. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आलेल्या कार्यक्रमानुसार आणखी काही भेटी ज्या आहेत त्यांच्या त्या होत्या, मात्र त्यांना यायला उशीर झाल्यामुळे इतर जे मान्यवर आलेले होते, अनेक उद्योजक आलेले आहेत, बाबा कल्याणी असतील, शिर्के असतील असे, आणि ह्या सगळ्यांनी आधीच बऱ्यापैकी पाहणी दौरा जो आहे तो उरकून घेतलेला होता. आता मुख्यमंत्री थेट आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये येतील आणि इथं काही वेळामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम सुरू होईल. पूर्ण पवार कुटुंबीय, हे सगळे उद्योजक आणि मुख्यमंत्री हे स्टेजवरती असणार आहे. बिलकुल वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच भारतात श्वेतक्रांती अर्थात दूध क्रांती आणणारा अमूल ब्रँडही 75वा वर्धापन दिन साजरा करतोय. आणि याच निमित्तानं आज आम्ही तुम्हाला अमूलनं कशा प्रकारे वेळोवेळेला त्यांचं म्हणणं देश आणि जगासमोर मांडलं हे सांगणार आहोत. अमूलनं अतिशय अनोख्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. अमूलची प्रत्येक जाहिरात एक नवा संदेश देत असते. आपलं म्हणणं लोकांना निराळ्या आणि मजेशीर पद्धतीनं सांगण्याचा अमूलचा प्रयत्न असतो. पाहूया याच अमूलची अमूल्य अशी ही कहाणी. अमूल के इस विज्ञापन में 2010 में सुर्खियों में छाए 2G स्पेक्ट्रम घोटाले को विषय बनाया गया. 2010 में 2G स्पेक्ट्रम घोटाले ने राजनीतिक गलियारों में हड़कंप मचा दिया. घोटाले की आंच तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा तक पहुंची तो उन्हें इस्तीफा देना पड़ा. राजा समेत कई अक्यूज्ड गिरफ्तार किए गए, लेकिन बाद में सभी अक्यूज्ड को अदालत ने रिहा कर दिया. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळतील. तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.